मस्त दिंडीचं दर्शन झालं. इतकी गर्दी होती ना, बापरे. एवढं काही शूट नाही केलं, पण मग मस्त पालखीचं दर्शन झालेलं आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अधिकारी. या चॅनल खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर विहान इतक्यात स्कूलला गेलेला आहे आणि आता कियाराची तयारी. तर कियाराला म्हटलं भेंडीची भाजी घेऊन जा, तर ती म्हणे पापड चटणी खायची मला. तर इथे आता मी पटापट पापड चटणी करते. तसं तेल लावून घेते मी आणि मग भाजते आणि डायरेक्ट चुरून आणते. ते फक्त थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची टाकते. तशी साडी सिंपल तिला करून देते मी. अशी नाही की फोडणी देऊन वगैरे पापड चटणी, कारण तशी जास्त तिखट आणि घेऊन जाते, म्हणून मग तिला सिंपल अशी आवडते. तर मग म्हणून याला तेल लावून घेते पापडला. तर तेच आता तिला पोचवलं का मी पण वैभवसोबत जाणार आहे वारी बघण्यासाठी, म्हणजे दिंडी बघण्यासाठी. तर बघू आता, तुम्हाला तसं शेअर करू तुमच्यासोबत. मस्त दर्शन करू आणि तुम्हाला पण दाखवेल मी. तर त्र्यंबकमधून दिंडी निघाली सातपूरकडून. आता इकडे कुठेच चालली काय माहिती, मग तिथे जाऊ आणि मग तिथे दर्शन वगैरे करू आणि मग घरी येऊ. आणि मग उद्या वैभव जातील ड्युटीला दिंडीच्या. आज मस्त मी तुम्हाला दाखवणार दिंडी आपली त्र्यंबकमधून निघालेली वारी. तर सगळं शेअर करतेच. मस्त दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण मी माझ्यासोबत दर्शनाला नेते. तर चला आता बोलते, नंतर डायरेक्ट आवरलं की पटापट. तर इथे आवरलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलंच होतं त्याच्या आधी व्हिडिओमध्ये की कुठे जाणार आहे. तर असा ड्रेस मस्त घातलेला आहे, बघू शकता माझा. अनारकली आणि ओढणी आहे. तर तेच जी दिंडी होती ना, ती 29 तारखेला त्र्यंबकवरून निघाली. 30 तारखेला सातपूरमध्ये मुक्काम होती. त्याच्यानंतर 1 तारखेला काल गणेश नाव ना, गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेजला मुक्काम होती आणि आज ती चाललेली पळसे गावामध्ये. तर तेच वैभवने कशी ड्युटी लावून घेतली स्वतःहून. मागच्या वर्षी पण त्यांची होती. मागच्या वर्षी तर खूप लांबून गेले होते, तर ह्या वर्षी पण आहे. म्हणजे त्यांनी लावून घेतली स्वतःच आणि चांगलं असतं वारकऱ्यांची सेवा वगैरे करणं. आणि म्हणजे डॉक्टर्स सगळं असतं त्यांचं, मेडिकलचं पूर्ण टीम असते. तर तेच वैभव बोलली की मला दर्शन करायचंय, निदान मी इथे जवळ आहे तर तिथे तरी जाऊन दर्शन करून घेते. तेच आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी. आता इथे चहा ठेवते आणि कियाला तर स्कूलमधून घेणार आणि मग तिला घेऊन मग जाणार आणि विहान याच्या अगोदर घरी येऊ आम्ही. तर त्याच्यामुळे आता मी पटापट आवरलं. स्वयंपाक पण झाला आहे आणि सकाळीच टिफिन वगैरे केलं होतं विहान त्यांच्यासाठी. तर आता मी चहा ठेवते आणि मग पावसाचं वातावरण, पाऊस थांबलेला आहे पण बघू आता. चला आता गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे निघू ना तेव्हा बोलते तुमच्याशी. आता निघालेली केस मी अशी बांधून घेतली, बघू शकता वरती मोकळे एकदम हे होत होतं. तर तेच आता चाललोय. आता कियाराला घेतो आम्ही आधी तिच्या स्कूलमधून आणि त्याच्यानंतर स्कूलमधून घेऊन मग जाणार तिकडे वारी बघण्यासाठी आणि दर्शन पण होईल आणि तुम्हाला पण तुमचं पण दर्शन होईल माझ्या बरोबर. चला, आणि घर पण पटापट आवरून घेतलं, बघू शकता सगळं क्लीन केलेलं आहे. चला आता कियाराला आम्ही घेतलेलं आहे. तिला माहिती नाही कसं काय अचानक तिला कळालं नाव कळलं तुझं. तिला माहीत असं मी सांगितलंच नव्हतं की जायचं आहे. तर तिला नेलं कसं चाललं असतं, पण मग घेऊन जाऊ, वेळ लागला तर म्हणून कियाराला घेतोय. बाबा करायचं तुला तिला तरच घेऊन जातो ड्रेस तिचा वाढचा साठा ड्रेस. तर
तर चला आज योग आला पालखीचे दर्शन करायला आणि तेवढंच पुरेसं असतं. पालखीचं दर्शन घेतलं तरी ना इतकं म्हणजे चांगलं असतं. आपल्याला आता वारीला तर जायला काही जमलं नाही, मला तर इतकी इच्छा होती ना, पण मग मुलांची स्कूल वगैरे असते तर त्याच्यामुळे मला तर काही म्हणजे नाही. तर वैभव असले ना तर सगळं टीम असतं डॉक्टरांची, तिथे राहण्याचं वगैरे सगळं असतं, पण काही जमलं म्हणजे जमत नाही मुलांमुळे. आणि तर तेच आता चाललेलं आहे मस्त दर्शनाला. वैभव बोलले आज दर्शन घेऊन घे, कारण वैभव उद्या जातील, त्यांची सगळं म्हणजे आवरून द्यावं लागेल त्यांचं पण. आणि मग ते 7-8 दिवसासाठी जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी पूर्ण घर सांभाळणार, म्हणजे विहान, कियाराचं स्कूल सगळं, म्हणजे काय काय माझ्यावर जबाबदारी येणार आहे. पण म्हटलं जाऊ द्या चला. मागच्या वर्षी पण गेले होते ते आणि ह्या वर्षी पण स्वतःहून घेतलेली ड्युटी, कारण चांगलं असतं वारकऱ्यांची सेवा करणं वगैरे. तर आता तेच आम्ही नाशिक रोडकडे इकडे आलेलो आहे आणि दिंडी आहे आपली भक्तिधामला, तर तिथेच चाललेलो आहे. आणि मग तिथून दर्शन आम्ही आलेलो आहे मुक्तिधामला ना इकडे. आणि गाड्यांची बघू शकता गर्दी, तर पालखी पुढे जाऊ आता. तर तुम्हाला मी बोलले आधी भक्तिधाम, चुकून बोलून गेलं, मुक्तिधाम आहे हे. तर तिथेच चाललेलो आहे आणि तेच वैभवंती पुढे चाललेले आहे. आणि म्हटलं चला आता, आणि वारकरी बघू शकता दिसतात ते, इतकं प्रसन्न वातावरण होतं, म्हणजे आज पाऊस पण नव्हता आणि छान मस्त दर्शन पण होईल म्हटलं. आणि इतके लांबून लांबून भाविक म्हणजे दर्शनासाठी खास तिथे आलेले, आणि बाकी तर चालणारे तर वेगळेच होते. तर बघू आता पालखी तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यानंतर, आणि मस्त छान फोटो पण काढणार. आणि इथे जशी यात्राच भरली होती, दुकानं बघू शकतो, तिथे शॉप आहे तिथे, म्हणजे मुक्तिधामच्या इथे आपण जसं कुठे पण जातो ना देवाच्या ठिकाणी, तिथे खूप शॉप असतात वगैरे प्रसादाचे. तर चला आता आपण आलेलो आहे.
तर पालखीचे दर्शन झाले आहे आणि मस्त छान असं एवढी गर्दी असताना पण एकदम शांतता आहे आणि खूपच भारी वाटतंय. आणखी याला तर पहिल्यांदा दाखवलं आम्ही, तर तेच दर्शन पण घेतलेलं आहे मध्ये. आणि इतके वारकरी आलेले आहेत ना, तर बापरे, आणि त्यांना बघून इतकं भारी वाटतं. सगळ्यांच्या म्हणजे बायकांच्या डोक्यावर तुळशी, वृंदावन, नंतर आपले जे आता बघू शकता इथे किती सुंदर दृश्य आहे. आणि तेच दृश्य दाखवण्यासाठी मी आज इथे आली. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंट्स करून. आणि कोण कोण तुमच्यापैकी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी वारीसाठी गेलेले आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तेच वैभव त्यांच्याच सेवेसाठी जाणार आहे. तर त्यांची कसं आरोग्याची गाड्या असतात, म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे असतात बघू शकता अशा प्रकारे, आणि त्याच्यात ते जातात आणि पूर्ण शेवटपर्यंत असतात. पण वैभवची आहे ना अर्ध्या याच्यापर्यंतच आहे ड्युटी, तिथून दुसरे डॉक्टर जाणार. तर दरवर्षी म्हणजे प्रत्येक डॉक्टरची असते, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट डॉक्टरची ड्युटी असते, मेडिकल ऑफिसरची, आणि त्यांच्या हाताखाली सगळे इंटर्न्स डॉक्टर्स वगैरे असतात. मग हे त्यांना सगळं म्हणजे काळजी घेतात त्यांची, कोणाला काय झालं काय नाही तर ते बघतात. तर असं असतं आणि भारी असतं एक्सपिरियन्स. वैभव बोलले की मागच्या वेळेस खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणून ह्यावेळेस पण मी जाणार. तर तेच आता झालेलं आहे दर्शन. आता आम्ही बाहेर आलो आणि वैभव तिथे बोलत आहे त्यांच्या टीमशी. आणि चला कसं वाटलं दर्शन घेऊन नक्की सांगा. तर चला आता पुढे आपण जाऊ. हे बघ याला दिंडीचं दर्शन झालं, इतकी गर्दी होती ना बापरे, एवढं काही शूट नाही केलं, पण मग मस्त पालखीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो. एकदम भारी वाटतंय, लोक मस्त जातात भजन कीर्तन करत. तिथे चोखा बाकी आहे. तर अशा प्रकारे वारीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल बघायला, आणि माझ्यामुळे तुम्हाला पण तुमचं पण दर्शन झालं असेल तर मला खूपच छान वाटेल. तर नक्की कमेंट करून सांगा कसा होता व्लॉग. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि नक्की कमेंट्स करून सांगा. तुमच्या एक कमेंट्सनी मला खूपच मोटिवेट मी होते आणि छान छान व्हिडिओ करायला अजून छान मला वाटतं. तर तेच दर्शन झाले, आता घरी चाललो कारण वैभवचं पण आवरायचं आहे, उद्या निघणार आहे ते. तर चला, बाय बाय.